नितीन गडकरी राज्याचे मुख्यमंत्री असते तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता. अक्कलकोटमधल्या कार्यक्रमात गडकरींसमोरच खासदार प्रणिती शिंदेंचं मोठं विधान. बावीस वर्षात 54 वेळा राहुल गांधी परदेश दौऱ्यावर. दौऱ्याचं फंडिंग केलं कोणी? भाजप खासदार संबित पात्रांचा सवाल. महत्त्वाच्या मुद्द्यापासून लक्ष हटवण्यासाठी भाजपचे आरोप. काँग्रेस नेते जयराम रमेश यांचं प्रत्युत्तर. पंतप्रधानांच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री फडणवीस बुलेटवरून विधान भवनात दाखल तर उपमुख्यमंत्री शिंदेंचा इलेक्ट्रिक कारमधून प्रवास. मुंबईत सीएनजीच्या दरात 2 रुपयांनी वाढ. मुंबईत सीएनजीचे प्रति किलो दर 84 रुपये. मध्यरात्री 12 वाजल्यापासून सीएनजीचे नवे दर लागू. कोकणातल्या बागायतदारांचा उद्या मुंबईत मोर्चा. गिरगाव चौपाटी ते वर्षा बंगल्यापर्यंत मोर्चा नेण्यावर शेतकरी नेते राजू शेट्टी ठाम. मंत्रालयासमोर कांदा प्रश्नी शेतकऱ्यांचं आंदोलन. कांद्याचे भाव घसरल्यानं किसान काँग्रेस आक्रमक. शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्याची मागणी. काँग्रेस सरकारकडून साखर निर्यातीवर तात्काळ बंदी. देशांतर्गत साखरेचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी निर्णय. बंदी 30 सप्टेंबर 2026 पर्यंत किंवा पुढील आदेशापर्यंत लागू. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल क्षमता असणारे राज्यातले नेते. शरद पवारांकडून तटकरे आणि पटेलांचं कौतुक. रुपाली चाकणकरांची ईडीची चौकशी संपली. अशोक खराची कोणतेही आर्थिक संबंध नसल्याचं रुपाली चाकणकरांचं स्पष्टीकरण. गर्डर लॉन्चिंगसाठी मध्य रेल्वेचा 15 ते 18 मे दरम्यान रात्रकालीन विशेष ब्लॉक. कुर्ला ते भांडूप दरम्यान काही लोकल सेवांमध्ये बदल. नियमित रेल्वे वाहतुकीवर परिणाम नाही. उत्तर प्रदेशात वादळ आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे 100 जणांचा मृत्यू. प्रयागराजमध्ये 17, भदोहीमध्ये 16 तर फतेहपूरमध्ये 9 जणांच्या मृत्यूची नोंद. दिल्लीत निर्भया घटनेची पुनरावृत्ती. खासगी बसमध्ये महिलेवर सामूहिक अत्याचार. पोलिसांनी 2 आरोपींना केली अटक. गुन्ह्यात वापरलेली बसही जप्त.